पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून महाराष्ट्र राज्यातील 10 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होणार असून महाराष्ट्र राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढणार। धरणाच्या जलसाठ्यामध्ये मोठी प्रमाणात वाढ झाली असून नदी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला। नदी नाले दुथडी भरून वाहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। धरणामधील जलसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली, त्या दरम्यानच बंगालच्या उपसागरामध्ये देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे। हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला त्यामुळेच मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। हवेत चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसापासून शांत झालेला पाऊस आता नव्याने जोर घेणार असून पावसाच्या वेगाला चांगलीच गती मिळणार आहे। चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्यामुळेच पावसाचा जोर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वाढणार असून अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला। काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट पावसामध्ये होणार आहे। मराठवाड्यातील काही भागांमध्ये देखील मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता आहे। त्याचबरोबर कोकण विभागामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। विदर्भामध्ये देखील अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट पावसामध्ये होणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हवेत चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे सध्या पावसाला वेग मिळणार आहे। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची बरसात होणार आहे। इतक्या दिवसांपासून थांबलेला पाऊस आता नव्याने वेग घेईल। ढगाळ वातावरण नसताना देखील काही भागांमध्ये अचानक ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे, परंतु त्या भागांमध्ये वादळी वारा मोठ्या प्रमाणात सुटणार आहे। काही भागांमध्ये विजांचा कडकडाट होणार आहे, तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग वाढणार। मुसळधार पावसाचा इशारा ज्या जिल्ह्यांमध्ये दिला गेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन अचानक पावसाच्या वेगाला गती मिळणार आहे। मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र झालेला आहे। जोरदार पावसाचा इशारा 10 जिल्ह्यांमध्ये आहे। मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात सुरू होणार असून मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे। मराठवाड्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुटणार असून नागरिकांचे नुकसान होऊ शकतं। घरावरील पत्रे उडणं, झाडावरील फांद्या पडणं यासारख्या अनेक घटना वादळी वाऱ्यामध्ये घडू शकतात। हवामान खात्याकडून या वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। विदर्भामध्ये देखील अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भामधील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। तर चला पाहूया की कोणत्या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार असून वादळी वारा सुटणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर सुरूच आहे, परंतु आत्ताच या पावसाच्या वेगाला चांगलीच गती मिळणार असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। हवामान खात्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची बरसात होणार असल्यामुळे दाट शक्यता ही पावसाची आहे। सातारा जिल्ह्यामध्ये संध्याकाळनंतर काळे व पसरट ढग तयार होतील व त्यानंतर मुसळधार पावसाची बरसात सातारा जिल्ह्यामध्ये होणार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये देखील ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण होऊन संध्याकाळनंतर मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। रायगड जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याला देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाच्या वेगाला चांगलीच गती मिळणार असून अतिवृष्टीसारखा पाऊस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बरसणार आहे। हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला। मराठवाड्यामध्ये फक्त पाऊस नाही तर विजांचा कडकडाट ही मोठ्या प्रमाणात होणार। मराठवाडा भागातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे, परंतु विजांचा कडकडाट या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे। वीज पडण्याची दाट शक्यता मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आहे, त्यामुळे त्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला।
हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट आणि वादळी वारा सुटणार असल्याची शक्यता आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामधील नागरिकांनी वीज पडताना सुरक्षित ठिकाणी थांबावं असे आदेश प्रशासनाकडून दिले जात आहेत। त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये देखील विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये वादळी वारा वेग घेणार असून सतर्कतेचा इशारा परभणी जिल्ह्यामध्ये देण्यात आला। वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होणार असून मध्यम स्वरूपाचा पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये पडणार आहे। हवामान खात्याकडून नांदेड जिल्ह्याला देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला। विजांचा कडकडाट, वादळी वारा सुटणार असून मध्यम स्वरूपाचा पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये देखील होणार आहे। नांदेड जिल्ह्यामधील नागरिकांना विजांचा कडकडाट होत असताना मोबाईलच्या टॉवरच्या ठिकाणी थांबू नका असे आदेश नांदेडमधील सामान्य नागरिकांना देण्यात आले। जालना जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून जालना जिल्ह्यामध्ये वादळी वारा देखील सुटणार आहे। त्यामुळे हवामान खात्याकडून जालना जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील वादळी वारा सुटणार असल्याची दाट शक्यता आहे। संध्याकाळनंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार असून पावसाच्या वेगाला काही तासांनंतर गती मिळणार आहे। त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यामधील देखील मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आहे। पुणे जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळणार असून पुण्यामध्ये ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार असून रात्री पुण्यामध्ये अतिमुसळधार पावसाची बरसात होणार आहे। काही भागांमध्ये वाहतूक कोंडी होण्याची देखील शक्यता आहे। धरणामधील जलसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून खडकवासला धरणामध्ये जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये या मुसळधार पावसाला चांगलाच वेग मिळणार असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांना देखील रात्रीपासून सतर्क राहणं गरजेचं आहे। पावसाला चांगलाच वेग मिळणार असल्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागेल। दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळणार असून मराठवाडा, विदर्भ यासारख्या भागांमध्ये पावसाच्या वेगाला चांगलीच गती मिळणार आहे। विजांचा कडकडाट या भागांमध्ये होणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल। त्यामुळेच हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला। या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी जोरदार बरसणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। जोरदार पाऊस कोसळणार आहे। त्याचबरोबर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झालं असून मान्सूनचा वेग आता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। त्यामुळे अतिमुसळधार पावसाचा इशारा ज्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांना सतर्क राहावं लागणार आहे। अतिमुसळधार पावसाची बरसात या 10 जिल्ह्यांमध्ये होणार आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ते उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत। काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण झालेलं आहे। त्या भागांमध्ये महाराष्ट्र सरकारकडून आपत्कालीन पथके देखील सज्ज करण्यात आली। 2 ते 3 दिवसांमध्ये 99% पावसाची नोंद या जिल्ह्यांमध्ये होणार असल्याची शक्यता आहे। मान्सून सध्या श्रीलंका ओलांडून अरबी समुद्रातून महाराष्ट्रापर्यंत तीव्र झालेला आहे। त्यामुळेच महाराष्ट्रातील किनारपट्टी लगत असणाऱ्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे।